जामखेडमध्ये भावी नगरसेवकांची फॉर्म भरण्यासाठी भावगर्दी नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अजूनही सस्पेन्स कायम. सर्वसामान्य नागरिकांपासून ते आजीमाजी नेत्यांपर्यंत, नामांकित व्यक्तींपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच नगर परिषदेच्या दारात तासनतास रांगेत उभे असल्याचे दृश्य जामखेडकरांनी प्रत्यक्ष अनुभवलं. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे नगर परिषद परिसरात अक्षरशः जनसागर उसळला होता. प्रत्येक राजकीय पक्षानं आपल्या उमेदवारांना शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिल्यामुळे नगर परिषदेमध्ये प्रचंड गर्दी उसळली. इतकी की अधिकारीही कामाच्या ताणानं अक्षरशः दमलेले दिसत होते. भावी उमेदवार, आजीमाजी पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते सगळेच अर्ज भरण्यासाठी धावपळ करताना दिसले. जामखेडच्या राजकारणात असा उत्साह, अशी गर्दी आणि असा जल्लोष क्वचितच पाहायला मिळतो. आजचा दिवस जामखेडकरांनी एका ऐतिहासिक गजबजाटासारखा अनुभवला. मी 1 तास झालं इथं आहे. जामखेड शहरामधून जामखेड नगर परिषदेसाठी कमीत कमी मला असं वाटतं ही गर्दी पाहता एक 200 ते 250 जण इच्छुक आहेत आणि बऱ्यापैकी असं दिसतंय की सगळे पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा, भारतीय जनता पार्टीकडं जवळजवळ काहीतरी 140 का 145 जण इच्छुक होते आणि शरद पवार यांच्या गटाकडे एक 90 का 94 काहीतरी जण इच्छुक होते. त्याच्यापैकी आज त्यांनी सगळ्यांनी काय केलेलं आहे की सगळ्यांचे डॉक्युमेंट घेऊन सगळ्याचे फॉर्म भरले गेलेले आहेत. पण त्यातून फक्त 24च माणसं आज सिलेक्ट होणार, म्हणजे ते कधी छाननीच्या वेळेस. त्यामुळे कुणी अपक्ष भरला आहे, कुणी पक्षाकडून भरलेला आहे एबी फॉर्म जोडून. अशा पद्धतीने इथं फॉर्म भरायचं काम चालू आहे.